आपण पाहतो ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची प्रणेतांच्या शुभ हस्ते आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कल्पेश सर या, कल्पेश पिंपळे सर आणि मनोज संकेत सर प्लीज या, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बंटी सर आपण सुद्धा या. कल्पेश दादा प्लीज या. आपण पाहतोय शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी उपसभापती पालघर जिल्हा मनोजी संके यांची शुभ हस्ते आपण देणार 1000 रुपीज. 1000 रुपये. 4 चेंडूचे 8 षटकार मनोहर तामोरे. नक्कीच मनोहर तामोरे यांना बघितलं तर मला गणेश तामोरेची आठवण नक्कीच येते. ते सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत. धाकटी धाडू संघाकडून धानूला बिलॉंग करणारे नक्कीच मनोजी संके आणि कल्पेजी पिंपळे परनाळी संघाची पाठी राखे आणि परनाळी संघाचं नाव नक्कीच वरती आलंय आजच्या दिवसामध्ये. मनोहर सर जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं असणार. काय सांगाल मनोहर सर, बॅटिंग जशी केली काय सांगाल? इनिंग खूप सुरेख खेळली तुम्ही. कर्णधारने आमच्यावर विश्वास ठेवला त्याच्यामुळे त्यांचा आधी धन्यवाद. आणि टीम आम्ही प्रत्येक टुर्नामेंट प्रत्येक राऊंड हा एक राऊंडचाच विचार करत होता, नंतर इथपर्यंत मदत मारली. लगेच बेस्ट ऑफ लक तुला मनोहर दादा पुढच्या या सामन्यात. लगेच फिल्डिंग सजून घ्यायचे. आपण वळणार आहोत मॅचकडे. मी आणि बाळ सुब्रमण्यम सर आपण पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स जोडले जातील. टॉस विन केला यावेळेस जीवदान इलेव्हन विरार आणि प्रथमतः स्वीकार केलाय फलंदाजी. नक्कीच वीरेंद्र सर पाहू शकता आपण एक अप्रतिम विकेट किपर पवनसुत नवली संघाची त्यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहतोय एक धाव आरोग्यासाठी 40+ PDTPL 2024 सीझन 2 अंतिम सामना, मेगा फायनल सामना. कोण होईल विजय हे नक्कीच येणारे 8 संघ आपल्याला पाहायला भेटतील. ते 8 संघ नक्की डिसाईड करतील कोण बनेल सीझन 2 चा चॅम्पियन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकविधा आईचे तारले डोंगराला, माझी एकविधा आईचे तारले डोंगराला. दैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी दसरला. दैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी नक्कीच बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. आपण पाहतोय एक धाव आरोग्यासाठी 40+ मास्टर कप PDTPL सीझन 2. हॅलो या. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून तसं पाहिलं गेलं तर भारतीय मिसाइलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानमुजरा करून मी युसुफ सय्यद समारोहाची सुरुवात करतो. आजच्या दिवसामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय सन्माननीय बाळ सुब्रमण्यम सर यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. ते सुद्धा जोडले ते मेगा फायनलला. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. 4 षटकार सामना, 1 षटक पॉवर प्ले, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. निरंजन घरत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 8 गडी बाद करून टॉप मध्ये आहेत. हरीश पाटील पाहतो आपण 170 धावा त्यांच्या नावावर. ते नक्कीच या स्पर्धेमध्ये सगळ्यात वरती धावा त्यांच्या नावावर आहेत. दोन्ही संघाचा 12th पण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. परनाळी संघ आणि विरार संघ. चला तर बेस्ट ऑफ लक. निरंजन घरात सज्ज होतात. पहिला षटक घेऊन स्ट्राईकवर असतील फलंदाज संघनायक प्रशांत दुमाडा, तर एका बाजूला हरीश पाटील. यावेळेस सावंतसाडला खेळायचा प्रयत्न, शॉर्ट फायनलला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतोय आणि यावेळेस चुकी 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 केली गेली. क्रिकेटच्या मैदानामध्ये मेगा फायनलच्या पहिल्या चेंडूवर स्वप्नीलजी घरात संघनायकाकडून आली चुकी आणि प्रशांत धुमाडा यांना दिला गेला जीवनदान. कुठ ना कुठे जीवनदान खूप महागडं ठरणार आहे, कारण की आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला जीवनदान देतो तो खेळाडू कुठे ना कुठे धोका देतो आपण टीमला, आणि हे घडेल का मैदानाच्या आतमध्ये हे पाहायला जाईल. प्रेमित राऊत पिंट्याने चांगला खेळ चेंडू गॅदर केला, थ्रो केला होता, परंतु स्वप्नीलजी घरात पप्पू दादा यांना चेंडू गॅदर करता आला नाहीये. आणि पाहिलं गेलं तर थोडासा क्रॅम्प आलाय. पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये टाइम शेड्यूलची मॅच खेळली, तदनंतर
मैदानी चालू सज्ज झाले. थोडंसं नक्कीच दुखापत आहे 40 प्लसचे खेळाडू, परंतु स्वतःला सार्थ करतायत, स्वतःचा पाहिलं तर कर्तृत्व दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे इनिंग्स आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय डीप मध्ये खेळाडू आणि करणार नाही चुकी. यावेळेस सिल्वर डकचा शिकार फलंदाज बॅक टू डगआउट प्रशांत दुमाडा. धन्यवाद राजू मिश्रा यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर आलेत. पाहिलं तर मागील सामन्यामध्ये 40 धावांची बहारदार खेळी या खेळाडून साकारली, परंतु प्रशांत दुमाडा संगणक थोडासा निराश. पहिल्या चेंडूवर निबंधन भेटलं होतं, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. राजू मिश्रा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच लेदरचे खेळाडू आहेत. सर पाहिलं तर लेदर खेळाडू आहेत. काय सुरेख खेळ, तुम्ही खूप वर्षाला कॉमेंट्री करतात, 40 प्लसचे खेळाडू काय खेळ साकारतात मैदानाच्या आतमध्ये? नाही, प्रश्नच नाही. या वयामध्ये एवढं सुंदर स्टँडर्ड मेंटेन करणं, फिटनेस दाखवणं आणि अशा पद्धतीने 4-4 षटकार मारणं. गोलंदाज सुद्धा निरंजननी खूप सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यात सुद्धा या सामन्यात सुद्धा या ठिकाणी गोलंदाजी करतायत. नक्कीच कौतुकास्पद आहे. नक्कीच 40 प्लसचे खेळाडू, आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये एवढे सुरेख हिरे आहेत. नक्कीच आता युट्यूब लाईव्ह चॅनल मागे असल्यास तर काय घडलं असतं. यावेळेस सोडवला चेंडूला फटका, तर सुरेख खेळलाय, चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार. आमच्या प्रेक्षकांना सलामी देणारा मास्टर कप षटकार. सर आपण पाहिलं तर राजू मिश्रा एक अप्रतिम बॅटर आहे. गडी बाद झाला परंतु मोठा फटका खेळण्याचा आश्वास आबडताला नाही, आल्या शटका ठोकलाय. नाही, हीच खासियत आहे लिजन्सची, हीच खासियत आहे मास्टर्सची. कारण आल्यावर कुठलंही प्रेशर नाही, त्यांनी खूप रिलॅक्स मोडमध्ये त्यांनी चेंडूला ऑन साईडला जी विकेट गेली त्याचं प्रत्युत्तर षटकाराच्या माध्यमातून देताना. नक्कीच नक्कीच खूप अनुभवी खेळाडू आहेत, अनुभव नक्की दाखवतो. स्टार्ट खूप वेगळा राजू मिश्रा यांचा. यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू पिचिंग झाली, डॉट बॉलला शफल झाले फलंदाज, परंतु सुरेख गोळा चेंडू. सर आपण पाहिलं तर खूप वर्षापासून कॉमेंट्री करतात, परंतु जे खेळाडू आहेत 40 प्लसचे खेळाडू, ज्याने आपण सुद्धा MRIचे चेंडू, MRF चेंडू 8 षटकार सामने व्हायचे, 40-45 धावा खूप व्हायच्या, चेस सुद्धा व्हायचे नाही. आता चेंडू बदल आलाय. नक्कीच, कारण 25-25 धावा त्यांनी डिफेंड केलेले आहेत. यावेळेस बॅकफूट लावून कट करायचा प्रयत्न होता का, प्रत्युत्तर दिला गोलंदाज निरंजन बाळू. पाहिलं तर पालघर जिल्ह्याचा मॅजिशियन गोलंदाज म्हणजे याची ख्याती आहे. नक्कीच जेव्हा मॅन ऑफ द मॅच दिला तुमच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं, जेव्हा वेदांत वाडा सुप्रीमो चषक गाजवला तेव्हा तुम्ही मायक्रोफोनवर होतात आणि तुम्ही गुड लक आहेत निरंजनसाठी. नाही, प्रश्नच नाही, कारण तू नेहमी बघतो अशाच पद्धतीने 100% द्यायचा निरंजन नेहमी प्रयत्न करतो मैदानावरती. यावेळेस ऑफसाईडला चेंडू कार्पेटला रोल करून खेळला गेला, सुरेख फटका. नेत्या दीपक फटका, जशा प्रकारे चित्रकार आपल्या चित्रामध्ये रंग भरतो त्या अनुषंगाने पाहिलं तर ऑफ टॉमला चेंडू होता, सुरेख फटका खेळला गेला, 4 धावा. सर एक षटक संपले गेले, 10 धावा धाव फटकावर 1 गडी बाद. नाही, फायनल आहे. दोन्ही संघ खूप सावधगिरीने या ठिकाणी खेळणार, कारण ग्रँड फिनालीमध्ये खूप दक्षता बाळगाव्या लागतात. दोघेही फिल्टर होऊन इथपर्यंत लीगच्या माध्यमातून पोहोचले, त्यांना माहिती आहे एखादी चूक आपल्याला बारी पडू शकते. मात्र चांगली सुरुवात आहे, कारण 10 धावा पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये काढणं नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र एक विकेट सुद्धा निरंजन उर्फ बाळूने या ठिकाणी काढलंय, हे कौतुकास्पद आहे. नक्कीच पाहिलं तर 16 संघ होते, नवीन चॅम्पियन भेटणार आहे सेकंड सेमीफायनल. माझं असं मत आहे, प्रत्येक वेळेस सांगतो मायक्रोफोन, 16 संघ जे खेळले ते चॅम्पियन आहेत. 16 संघ खेळतात तदनंतर एक चॅम्पियन घडतो. जर 16 संघ नसतात कुठला एक संघ चॅम्पियन म्हणत नाही. सर नक्कीच नक्कीच, कारण बघा कुठलीही स्पर्धा प्रगती तेव्हा करते जेव्हा तुम्हाला प्रत्येक वर्षी एक नवीन चॅम्पियन दिसतो. आणि इथे या ठिकाणी हे 16 संघ येणं, लीगमध्ये खेळणं आणि सगळे एकत्र जमणं, आणि ही संस्था तुम्ही बघताय 2023ला या ठिकाणी केवळ पाटीलने बनवली आहे. ही संस्था पुढे जाऊन भरपूर काय प्रगती करणार आहे. आणि एक लक्षात घे, या सगळ्या लिजन्स जेवढे 240 खेळाडू आहेत यांच्या डोक्यामध्ये जो अनुभव आहे ना, तो अनुभव पालघरच्या पुढच्या पिढीला मिळणं आवश्यक आहे. नक्कीच सर. यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडूला टॅप केला गेला. आपण पाहतो नारायण शिंदे स्वतः गोलंदाज चेंडूवर ससावले, काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. नक्कीच प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की मेगा फायनलचा सामना 1-1 धाव खूप महत्त्वपूर्ण आहे, आणि या स्पर्धेचा ब्रीद वाक्य हेच आहे, 1 धाव आरोग्यासाठी. आणि काय धावतायत खेळाडू मैदानाच्या आत. नक्कीच नक्कीच, 1 धाव आरोग्यासाठी हे जे वाक्य आहे ते अक्षरशः हृदयाला भिडतंय असं म्हणेल. लय भारी मी म्हणेन वाक्य हे, आणि खूप सुंदर. बघूया परत एकदा आपण RTO एंड कडून गोलंदाज नारायण शिंदेने सुद्धा इम्प्रेस केला. मॅन फ्रॉम उमरोळी 11 एक षटक 1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस स्ट्राईक बसतील मिस्टर राजू मिश्रा, ज्यांनी चेंडू फेस केले 4, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतात. 10 या अंकावर ते बॅटिंग करत असताना बघूया राईटम ओव्हर विकेट गोलंदाज. त्यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, फॉलो तुम्ही चेंडू निघून गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत जे आपण चेंडूवर येतील. निरंजन घरात
एकदम नक्कीच हळूवाररित्या परिपूर्ण केली गेली. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर हरीश पाटील या खेळाडूने इम्प्रेस केलाय. आपण पाहिलं पहिल्या दिवसामध्ये चांगली खेळी झाकाली, परंतु आज क्वार्टर फायनलमध्ये 15 चेंडू 43 धावांची खेळी अविस्मरणीय. नक्कीच, कारण 6 अर्धशतक बघायला मिळणं, 2 हॅट्रिक बघायला मिळणं, मागच्या एक मिडन ओव्हर बघायला मिळणं, परत मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने तामोरेने बॅटिंग केली एक्स्ट्रा ऑर्डिनरी. नक्कीच पाहिलं तर मनोहर तामोरे हा डेटर फलंदाज, एक बाहुबली म्हणून त्यांची ख्याती आहे. स्लोवर चेंडू पाहिला तर लॉफ करता प्रयत्न होता, सफल झाले होते, परंतु जसे आपण सांगतो ना की गोलंदाज जेव्हा जेव्हा फलंदाज रीड करतोय तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी करू शकतात. आणि वेळेस पाहायला गेलं तर एक डॉट बॉल आलाय, माफ करा, लेग बायचं सिंगल. आणि काय असं एक लक्षात घे की युसुफ लिजंड जे आहेत ना, असं म्हणतात की सिंह कधी म्हातारा होत नसतो, आणि तो कधी लक्षात घे त्याचा जो स्टँडर्ड आहे, त्याची जी क्वालिटी आहे, ते जो क्रिकेट खेळ आहे, असं म्हणतात सायकलिंग, क्रिकेट, स्विमिंग, माणूस कुठल्याही वर्षी पुन्हा एकदा उभं राहू शकतो. तेच यात लिजंड्सनी सिद्ध केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच प्रत्येकदा मिस्टर नारायण यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळला, डीप मध्ये खेळाडू आले तर नक्कीच पाहिलं तर झेल झाला नाही, परंतु चेंडू सुरेखरित्या मैदानाच्या आतमध्ये थांबवले गेले. आणि धावसंख्या आपण पाहू शकता दोन्ही पुढे सरसावले. प्रीतम घरत पाहायला भेटले चेंडूला फील्ड करत असताना. नक्कीच सर तुम्ही सिंहाचा उल्लेख केला, मी सांगेल 40+ खेळाडू कुठे कुठे मागे सरसावले होते, त्यांना नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. परंतु जेव्हा जेव्हा सिंह 2 पावलं मागे जातो तेव्हा तेव्हा तो शिकाऱ्याकडे नक्कीच झेप घेतो. आणि हे झेप 40+ मास्टर खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेत असताना. नक्कीच नक्कीच, कारण 40+ खेळाडूंनी 31 तारखेपासून आता या क्षणापर्यंत जे काही एंटरटेनिंग या ठिकाणी केलंय कौतुकास्पद आहे. कारण सगळे जे तरुण मुलं ते लाईव्ह टेलिकास्ट बघतायत त्या गावातले, मी तर म्हणेन आपण म्हणतो ना कधी आपण अडलो तर काय करतो, आई वडिलांकडे जाऊन बसतो. मी सगळ्या आताच्या पिढीला विनंती करतो, क्रिकेटमध्ये कधी अडलात तर लिजंड प्लेयर्सकडे जाऊन बसा, त्यांच्याशी चर्चा करा, तुमचा प्रश्न सुटेल. नक्की डिसिप्लिन पण पाहायला भेटते खेळाडूंकडे, एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतायत. येणाऱ्या पिढींसाठी नक्कीच खूप काही आहे शिकण्यासाठी 40+ खेळाडूंकडून. यावेळेस ऑन साइडला फटकाता सुरेख खेळला, निरंजन घरात चेंडूला पाहत राहतील आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप मिडॉनच्या वरतून. सुरेख अप्रतिम राजू मिश्राच्या बाजून षटकार. नटा स्टाईल मध्ये एक पाय उचलला होता, खूप सुंदर पद्धतीने राजू मिश्रा आल्यापासून क्रिकेट किती सोपं आहे या ठिकाणी दाखवत असताना मला बघायला मिळत आहेत. सतीश धुळेची आठवण करून दिली काही शॉट्सच्या माध्यमातून, ब्युटिफुल. नक्कीच, परंतु मी उल्लेख करेल की याचा स्टान खूप वेगळा आहे. पाहिलं तर स्वतः ऑफस्टूनच्या बाहेर एक पाय आणि एक पाय ऑन साइडला. आपण स्टीम स्मिथा पाहिला असेल, एक पुढे तो पाय पुढे ठेवून आणि मागच्या पायाला मागे ठेवतो बॅटिंग करतो. यांचा बॅटिंग साथ खूप वेगळा आहे, पण तू थोडासा प्रश्नचिन्ह गोलंदाजाच्या मनामध्ये तो निर्माण करतोय. नक्कीच, कारण जुने क्रिकेटची ही खासियत होती, लेंथला ओळखणं, लाईनला ओळखणं, पदाला चांगलं दाखवणं, डॉमिनेट करणं, तेच या ठिकाणी राजू मिश्रा करत आहेत. नक्कीच प्रत्येकदा पाहूया आपण या षटकामधला. पाहिलं तर चेंडू येणार असेल अजूनही शेवटचा अंतिम चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 11 धावा आल्या, 2 सिंगल, 1 लेग बायचा सिंगल, 1 दुरी धावून, 1 षटकार. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये पाहिलं तब्बल 2 षटकार, 1 चौकार आपल्याला पाहायला भेटले. 1 गडी बाद सुद्धा झालाय. बघूया पंच पाहू शकता आपण, सुदीप आंबावणे सर चर्चा करतायत. थोडासा खेळाडू आहे पण सिली मिडॉनला वरती लगवले गेले, मिड ऑफला पुढे सरसावले होते, त्या स्थितीमध्ये खेळलं गेलं. परंतु मनोहर तांबोरे चेंडूला फील्ड करतायत, फेकी केली गेली तेवढ्याच वेगाने, परंतु 1 धाव घेतली गेली. आपण सांगतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतं आणि 1 धावासाठी खूप दमखम दाखवलाय आणि धावा 22. नक्कीच, कारण SRGच्या कॅप्टनचं कौतुक करीन. सिली मिड ऑफ त्यांनी लावला होता थोडासा दबाव वाढवण्यासाठी, मोठे फटके त्याला खेळता येऊ नये, प्रेशर असावं या दृष्टीने. तरी त्यांनी त्याला फिल्डर जरी असला, तू पाहिलंच या चेंडूवर तो अटॅक करायला गेला त्या गॅपमधून, ही महत्वाची गोष्ट आहे. या गोष्टी होणार, फिल्डिंग चेंजेस होणार, सिली मिड ऑफ लावणार, सिली पॉईंट लावणार, सिली मिड ऑन लावणार, शॉर्ट लेग लावणार, या सगळ्या गोष्टी. चंद्रकांत शिंदे म्हणून एक राहुल द्रविडचे संघनायक होते आणि ते याच पद्धतीने फिल्डिंग लावायचे, सिली मिड ऑफ लाव, सिली मिड ऑन लाव, शॉर्ट लेग लाव. म्हणजे थोडंसं मानसिक धडपण बॅट्समॅनवर कसं वाढवता येईल तो एक भाग असतो. नक्की चंद्रा सरांबद्दल बोलले ते खूप हंबल पर्सन आहेत आणि खूप सुरेख कॅप्टन आणि क्रिकेटच्या प्रती खूप जिवलग जीवामध्ये क्रिकेट आहे त्यांच्या. नक्कीच, ऑनरेबल सेक्रेटरी आहेत मुंबई टेनिस बोर्ड क्रिकेट संघटनेचे. आता इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जी होते लवकरच होणार आहे, त्याच्या त्या सिलेक्शन कमिटीवर सुद्धा आहेत, ते फार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. नक्कीच धावसंख्या 22, 22, 2 षटकांचा खेळ संपला गेला, 11 रनने 22 धावा. तर की जे कॅप्टनने सांगितलं 40+ करण्याचं लक्ष असणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 22 आल्यात, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जरा टाइम स्पेंड करू नका.
कारण की ते तुम्हाला वेळ दिले गेले त्या अनुषंगाने सामने आपण परिपूर्ण करायचे आहेत. नक्कीच 11 धावा प्रति षटकाच्या मागे करतायत, 22 धावा 2 षटकात बघायला मिळतात. एक्सपेक्टेड स्कोर 66 तरी होऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त स्लॉग मध्ये धावा येऊ शकतात असं चित्र आहे. मात्र हा 6 षटकांचा नाही 4 षटकांचा आहे, म्हणजे 44 किंवा 50 होऊ शकतात. नक्कीच पाहिलं तर सिटी मिडॉनला यावेळेस क्षेत्ररक्षण लगावलं गेलं. प्रेमित राऊत एक अटॅकिंग फिल्डर आहेत. गोलंदाज पाहू शकता विपुल घरत पंचांच्या डाव्या बाजूने राईट फ्रॉम ओव्हर द विकेट स्ट्राईकवर राजू मिश्रा. यावेळेस स्लोवर चेंडू कट केला गेला, लेग स्टंपच्या बाहेर होते फलंदाज, परंतु कटक गोलंदाजी टपापण्या चेंडू बाहेर निघाला, सफल झाले फलंदाज. आणि पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. पंचांनी लिगल डिलिव्हरी दिली आहे, फेअर डिलिव्हरी, परंतु बघूया थर्ड अंपायर घेतला गेला DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम खूप महत्वपूर्ण आहे सर. सध्याच्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग कसा करावा हे दाखवलं जातं पार्टीनोटच्या माध्यमातून. नाही नक्कीच फेअर डिलिव्हरी पंचांना सांगण्यात आलंय, फेअर डिलिव्हरी. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाने गमावलाय आणि पाहिलं तर 22 वर 1 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. विपुल घरात मेन फ्रॉम बेटेगाव सध्याच्या घडीमध्ये 40+ झालाय आणि 40+ मध्ये तो पाहू शकता आपण खेळतोय. एका संघामध्ये संदीप धोडी याच वर्षी 40+ झालाय सर. हे खूप सुरेख बाब आहे दोन्ही खेळाडूंसाठी. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला डीप मध्ये खेळाडू आणि यावेळेस पाहिलं तर नारायण शिंदे सुरेख झेल टिपला. त्यांना माहित आहे की राजू मिश्रा यांचा विकेट किती महत्वपूर्ण आहे आणि त्याने विकेट घेतलाय. 22 वर 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. नाही मॅग्निफिसंट बॉलिंग. विपुलने मागच्या सामन्यात सुद्धा ज्या पद्धतीने प्रेशरमध्ये फिल्डिंग करत असताना बॅटिंग करत असताना प्रेशरमध्ये बॉलिंग करत असताना बॅट्समॅनला बांधून ठेवलं ते कौतुकास्पद गोष्ट आहे. आता सुद्धा तू पाहिलंस की त्याला माहिती होतं की मला विकेट काढायचे, विकेटसाठी कॅप्टननी या ठिकाणी आणलंय आणि आल्यावर त्याने विकेट काढलंय. मात्र इथे मी शिंदे ज्याने जेल सगळ्यात खाली घेतला नारायणने आणि नारायण शिंदेने जो जेल खाली घेतला तो थोडासा रिस्की वाटला मला. मात्र जेल जितका वरती घ्यावा तेवढा चांगला असतो. मात्र त्यांचा फिनिश खूप सुंदर पद्धतीने केला, एक कौतुकास्पद आहे. नक्कीच यावेळेस संदीप धोडी आपण पाहतो ST समाजाचा खेळाडू विजय तरे यांच्याकडून बेस्ट ऑफ लक असतील. संदीप धोडी याला पाहिलं तर आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय तरे साहेबांनी सांगितलं आमचे 2 सितारे मेगा फायनलमध्ये आहेत, एक प्रशांत दुमाडा आणि मिस्टर संदीप धोडी. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. विजयजी यांना अभिनंदन करतोय ज्या पद्धतीने ते काम करतायत. मात्र मला त्यांच्याबरोबर जुळायचं आहे. मला जे काही त्यांना मदत करता येईल या मुलांसाठी, आदिवासी मुलांसाठी, तर मला शेवटच्या टप्प्यात आयुष्याच्या काहीतरी केल्याचं एक समाधान मला मिळेल म्हणून मी त्यांच्याकडून नंबर घेतलाय आणि एकत्र नक्कीच चांगल्या पद्धतीने अजून सुंदर कसं काम होईल प्रयत्न करू. नक्कीच विपुल टू संदीप हा बॅटल खूप सुरेख असणार आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडूला लॉफ केला, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू यावेळेस निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी नारायण शिंदे होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. लॉफ केला होता, टायमिंग प्रॉपर केलं होतं, चेंडूने एलिव्हेशन खूप सुरेख घेतला होता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण काय फटका सजवला गेला होता. डीप मिडॉनला खेळाडू होते, चेंडूला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहिलं गेलं तर कुठे ना कुठे हाईट फॅक्टर महत्वाचा पडला. हाताला चेंडू लागून मैदानाच्या बाहेर गेलाय आणि संदीप धोडीच्या बॅटमधून आला षटकार. सर संदीप धोडीच्या बॅटिंग मध्ये खूप सारे फटके आहेत. रिव्हर्स असू द्या, स्लॉक स्लिप असू द्या, एक्स्ट्रा कव्हर, लेदर क्रिकेट खूप सुरेख खेळलाय या खेळाडूने आणि यावेळी चांगली इनिंग साकारावी लागेल. यावेळी चेंडू पार झालाय, पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला. पंचांकी दर्शवत आहेत आणि एक धावसंख्या 1 ने पुढे ससावली गेली. एक बाय चेंडूमध्ये धावसंख्या पोहोचेल 30, माफ करा 29 धावा धाव 29. नाही शफल झाले. शफल होत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन लेग ग्लान्स किंवा फ्लिक करता येईल का प्रश्न होता त्यांचा. अपील केले त्यांनी पंचांकडे, तिकडे तुम्ही पाहिलं असेल गोलंदाजाने. मात्र पंचांनी सांगितलं आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू जे ते कंक्लूड कुठे होतं ते बघावं लागतं. नक्कीच 30रा षटक मार्ग असतं. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या, धावसंख्या 29, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 10.88 सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3रा षटक मार्ग असतं. 8 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. हरीश पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस लोअर फुलटो चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पाहिलं तर स्वतः विपुल आले, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल 30 या अंकावर. सर शेवटचे 7 चेंडू इथून किती धावांचं लक्ष तुम्ही पाहताय. 30 धावा धावफलकावर आहेत. नाही पहिल्या षटकात 10 नंतर 11 ही गोष्ट लक्षात घेऊन कॅप्टननी विपुलला आणलं आणि विपुलने आल्याबरोबर तू बघू शकतो इकॉनॉमिकल बॉलिंगवर ते भर देत आहेत आणि सरासरी खाली कसा आणता येईल हा प्रयत्न करतायत. यावेळेस शफल झाले होते परंतु यष्टांच्या वरतून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आलाय, काय षटक टाकला गेला. मात्र 7 धावा खर्च केलाय, एक मोठा गडी बाद केलाय मिस्टर विपुल खरे यांनी. षटक क्रमांक 3रा संपला गेलाय. 10च्या सरासरीने 30 धावा. शेवटचे 6 चेंडू सर, शेवटचे 6 चेंडू.
नाही, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहेत, कारण म्हणूनच तर त्यांनी संदीपला लवकर पाठवलं. संदीपने नक्कीच विपुल सारख्या गोलंदाजाला तो डॉट टाकतो, इकॉनॉमिकल टाकतो, त्याला षटकार मारलाय हे विसरता कामा नये. आणि संदीप अजूनही तिथे ग्राउंडवर आहे आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे या षटकात मॅक्सिमम धावा कसे कुटता येईल या ठिकाणी विराट प्रयत्न करेल. नक्कीच पाहिलं तर या स्पर्धेमध्ये हरीश पाटील यांच्यावर नजर असे टॉप स्कोरर आहेत. निरंजन घरात आता 9 विकेट घेऊन टॉपमध्ये आहेत. संदीप धोडी 7 विकेट घेऊन पाहिलं तर खाली आहेत. त्याच्या बरोबरीने आसिफ मुछाले पाहिलं तर वंदेश सुद्धा आहेत 119 धावा. सर पाहिलं तर हरीश यांचे 110 धावा, राजकुमार तामोरीचे आहेत. टॉप मध्ये आहेत दोन्ही स्कोरर. आणि अजूनही हरीश खेळतोय मैदानावर, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि स्ट्राईक त्याच्याकडे कमी आलाय या मॅच मध्ये, कारण 3च चेंडू तो खेळलाय. आता बघूया या शेवटच्या अनमोल वेळ जी आहे शेवटच्या षटकात तो काय करतोय. फुलटॉस बॉल लॉफ केला डीप मध्ये. खेळाडू निरंजन घरात करणार नाही चुकी. हरीश पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर. सर वंदेश बद्दल मी सांगेल, वंदेश आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी करतो, कारण की एक खेळाडू त्यांचा आला नाहीये. पंढरीनाथ आणि आमच्या कमिटीच्या माध्यमातून त्याला बॅन सुद्धा केला गेलाय आणि त्या अनुषंगाने वंदेश चुरी सारखा एक चांगला गोलंदाज त्यांनी शोधलाय आणि आजच्या दिवसामध्ये वंदेश चुरी वाढवणचा खेळाडू इम्प्रेस केला या खेळाडूने. प्रश्नच नाही. बॅटिंगच्या माध्यमातून, फिल्डिंगच्या माध्यमातून, बॉलिंगच्या माध्यमातून वंदेशने नक्कीच या ठिकाणी इम्प्रेस केले. जसं मी उल्लेख केला 40+ आपण बघतोय, हे विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 एक धाव आरोग्यासाठी. आणि खरंच या सगळ्या 16 संघातील सगळ्याच खेळाडूंनी एक वेगळं क्रिकेट, त्यांच्या काळातलं क्रिकेट, त्यांच्या काळातला बदलातले, त्यांच्या काळातलं फिल्डिंग, त्यांच्या काळातली गोलंदाजी, 2 हॅट्रिक बघायला मिळणं हे त्याची पोचपावती आहे. नक्कीच. परंतु मी कौतुक करेल आमच्या कमिटीची, ज्यांनी 240 खेळाडूंना शोधून आणलाय. जसे आपण सांगतो ना, कोळ्याच्या खात्यामधून एक 240 हिरे शोधून आणणं, त्यांना मैदानावर एक्झिबिशन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच याचं केवल पाटील आणि त्यांच्या पूर्ण कमिटी मेंबरचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे, कारण ही संकल्पना ते राबवत आहेत. 240 खेळाडू, 8 तालुका, 16 संघ असं एकत्र आणणं फार आव्हानाची गोष्ट आहे आणि त्याने करून दाखवलंय. नक्कीच. जर मी काल गेलो घरी, त्यांच्या आजूबाजूचे खेळाडू आहेत, ते बोलते आम्ही या वर्षाच्या एंडिंगमध्ये 40+ होणार आहोत आणि पुढच्या वर्षी इंडियन ॲक्शन 40+ खेळणार आहोत. त्यांना सुद्धा उत्सुकता आहे 40+ खेळ पाहून. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. प्रकाश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंनी पाहिलं गेलं तर संदीप धोडी 6 वर आहेत. 1 चेंडू 1 वर खेळत आहेत मिस्टर प्रकाश पाटील. 31 धावा, धाव 3 गडी बाद. शेवटचे अंतिम 4 चेंडू. सर शेवटचे अंतिम 4 चेंडू 2 मोठे फटके आले, त्यांना 40+ धावा. नक्कीच चांगला बॅटल, एक फायटिंग स्कोर पाहायला भेटेल आपल्याला. बघूया अजून काही चेंडू बाकी आहेत, किती मोठे फटके येतात, का प्लेसमेंट येत आहेत, का डबल्स येत आहेत, हे चित्र कळेल आपल्याला. यावेळेस इन आउटचा फटका नक्कीच खेळला गेला. आणि एक्स्ट्रा कवला खेळाडू खूप दूरवर आहे. चेंडूवर येईल, परंतु चेंडू निघून जातोय. डायव्हर्ट होऊन 1 बाउन्स सीमारेषा पार आला. यावेळेस 40+ मास्टर कप चौकार 4. हो, वंदेश जबरदस्त अपसेट झाले. आज झटकला त्यांनी, कारण त्याला धावा एवढ्या द्यायच्या नाहीत या षटकात, कारण जो कंट्रोल सुरुवातीला आणला तो कंट्रोल कंटिन्यू ठेवायचा होता. मात्र तो चौकार त्या ठिकाणी जातोय. स्लॉग ओव्हर्समध्ये ज्याला आपण 16 to 20 म्हणतो, 41 to 50 म्हणतो, अटॅक होणारच आहे. धावसंख्या झाली 35. तर 35 धावा. पाहिलं तर जर 40+ धावा होतील तर चांगला बॅटल असे, कारण की गोलंदाजी जीवदानी 11 विराट संघाकडे खूप सुरेख आहे. गोलंदाजी अटॅक खूप सुरेख आहे. शेवटचे 3 चेंडू सर, शेवटचे 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफिसच्या बाहेर चेंडूला पिसिंग केला होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. संदीप थोडी स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का, पाहिलं तर अंडर थ्रो केला गेला आणि यावेळेस कुठला फलंदाज बाद होईल हे पाहिलं जाईल, कारण की दोन्ही खेळाडू एकाच एंडवर आलेत. हा खूप मोठा प्रश्न असणार आहे अंपायर साठी सुद्धा. लास्ट ओव्हरमध्ये थोडी घाई होतेस, प्रेशर होतेस, अशा वेळेला स्ट्राईक कोणाकडे ठेवता येईल या दृष्टीने तो प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतो. दोघे एकाच बाजूला आल्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन फलंदाज आता उतरतोय बॅटिंगसाठी, तो जयेश चोरगे. नक्कीच प्रकाश पाटील मैदानाच्या बाहेर. धाव घेण्याचा प्रयत्न होता, क्रॉस झाले नव्हते आणि नॉन स्ट्राईक एंडवर असतील. संदीप थोडी नवीन बॅटर जयेश चोरगे. यावेळेस 2 धावा चोरण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाले. जयेश चोरगे मैदानाच्या आतमध्ये. खूप छान, खूप छान. नाही, मी एक गोष्ट पाहिलं, युसुफ सय्यद तुम्ही टॉस करायला गेला त्यावेळेला दोन्ही कॅप्टनची विनंती होती ओव्हर्स वाढवा म्हणून. प्रश्न वेळेचा आहे, लक्षात घ्या, कारण बघता तुम्ही 5:52 झालेत आणि आजचा सूर्यास्त जरी 6:30 असला तरी आपल्याला अजून एक इनिंग पूर्ण करायचे आणि बक्षीस समारंभ सुद्धा पूर्ण करायचं. नक्की सर, वेळेला तुम्ही महत्व द्याल तर वेळ तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो. कधी आपण असा विचार केला तर वेळेला तुम्ही महत्वाने दिलं तर वेळ करणं कुठे तुम्हाला मागे घेऊन जातो. वेळ किती पैसे देऊन परत घेता येत नाहीये आणि वेळेला तुम्ही नक्कीच वेळ द्या. आणि पाहिलं तर शेवटचे अंतिम 2 चेंडू आहेत. नवीन बॅटर स्ट्राईकवर असतील जयेश चोरगे, गोलंदाज आपण पाहू शकता मिस्टर वंदेश.
यावेळेस आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिलं तर डीप मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल केला. डीप एक्स्ट्रा कवला चेंडू डायव्हर्ट झाला. खेळाडू आहेत मनोहर तामोरेने आज इम्प्रेस केलाय. काय बॅटिंग केली, चांगला क्षेत्ररक्षण. आणि सर क्वार्टर फायनल मध्ये जशा प्रकारे त्यांनी लेफ्ट हँड बॅटरचा कॅच टिपला होता पॉइंटला, तो खूप सुरेख होता सर. नक्कीच 37 धावा झालेले आहेत. आणि एक लक्षात घे, सकाळी तो 9:34 ला टॉस केलं, 9:44 ला बॉल पडला. मात्र मध्ये जो 2 मॅच मध्ये जी वेळ गेली ना, त्याच्यामुळे थोडा वेळामध्ये मेस झालाय आपला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. स्वप्नील घरात चेंडूला गादा करू शकले नाही. एक धाव नक्की चोरली गेली आणि 22च्या राऊंड 1 धाव लगावली गेली. पाहायला गेलं तसं 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर धावा जमा केल्या गेल्या. आतापर्यंत पाहायला गेलं तर 9.50च्या सरासरीने धावा 38 एकूण बनवायचे विजयासाठी. अजूनही 39 येणारे नेक्स्ट इनिंग मध्ये 4 षटकांमध्ये 39 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतो 1 धाव आरोग्यासाठी. मास्टर कप 40+ पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 अंतिम सामना, अंतिम दिवस आणि 4 षटकं सांगून जातील कोण बनणार सेकंड सीझनचा नवीन चॅम्पियन. एका बाजूला असणार आहे जीवदानी 11 विरार, तर एका बाजूला SRG परनाळी. नक्कीच 4 षटकं आपल्याला जोडलेली मायक्रोफोनवर मिस्टर बालसुब्रमण्यम सर. नक्कीच आमचं सौभाग्य आहे आज सर तुमच्यावर मायक्रोफोन शेअर करण्याची संधी आम्हाला भेटली गेली. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपला आवाज ऐकणार आहोत 4 षटकांसाठी. आपण दोघंही करणार आहोत, पण आता हिंदीमध्ये आपण करणार आहोत. या सो 39 टू विन, 39 धावा. थोडंसं आम्ही लक्ष देतोय. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक तुम्ही या ठिकाणी बघताय. ती 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक समोर तुम्ही बघताय. हे सगळे पारितोषिक या ठिकाणी ठेवून आलेले आहेत. आणि सेकंड प्राइज सुद्धा तुम्ही तुमच्या माहितीसाठी 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक आहेत. थर्ड प्राइज 30,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक आहेत. चौथं पारितोषिक रोख रक्कम 30,000 व भव्य दिव्य चषक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही सायकल बघता या ठिकाणी उज्ज्वला काळे यांच्या मार्फत, ज्या आमच्या नगराध्यक्ष ज्या आहेत उज्ज्वला काळे, त्यांच्या मार्फत ही सायकल देण्यात आलेली आहे. याच्यावर ट्रॉफी सगळे बघतायत. तुषार संके आणि यतीन जाधव या ठिकाणी, तुषार संके आमचे स्वरा ग्रुपचे आणि यतीन जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आले आहेत. सेकंड प्राइज रवींद्र म्हात्रे बंड्याभाऊ यांच्याकडून देण्यात आले. थर्ड प्राइज यतीन जाधव कडून, फोर्थ प्राइज आनंद दुबे करून आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या नगराध्यक्ष उज्ज्वला काळे यांनी सुद्धा सायकल दिलेले आहेत. बक्षीस समारंभ मॅच संपल्याबरोबर या ठिकाणी बघणार आहात. हे सगळे प्राइजेस या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केले जातील. मात्र तत्पूर्वी त्या 16 संघांचे जे संघनायक आहेत त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांनी आम्हाला इथे साथ दिली. या ठिकाणी 8 तालुका, 16 संघ, 240 खेळाडू खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स करत असताना, आणि तसंच या ठिकाणी केवल पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगचे 2024 1 धाव आरोग्यासाठी त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतोय. खूप सुंदर परफॉर्मन्स तुम्ही सगळ्या कमिटी मेंबर्सनी या ठिकाणी या मैदानावर दिलेले आहे. आणि हे पवनसुत नवली मैदान नेहमीच लक्षात राहील इतिहासामध्ये सुद्धा. आणि तसंच पाटील नेटवर्कचे नितेश पाटील लाईव्ह टेलिकास्ट 31 तारखेपासून नेहमीच्या पद्धतीने नितेशनी या ठिकाणी त्याच्या सगळे कॅमेरामॅन बंटी, कपिल, अतुल यांच्या माध्यमातून पार पाडलेले. डीजे आमचे उर्वी डीजे रोहित पाटील नेहमीच्या पद्धतीने, स्वतः तो क्रिकेटर आहे, स्वतःचा संघ तो नेहमीच टाकतो आणि त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलंय. स्कोरर आमचे चिराग तरे उमरोळीचे, मेहुल पाटील आमचे डिजिटल स्कोरर, दोघांनी सुद्धा खूप सुंदर काम केले. आमचे अंपायर्स अभय पाटोळे, अंबरनाथचे सुदीप अंबावणे, कल्याणचे राम पाटोळे, आमचे शापूरचे जय पवार पॅनलचे यांचे आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सरळ हाताने मदत केली आहे, सिंहाचा वाटा उचललाय आणि मनुष्यबळाच्या रूपाने मदत केली, त्या सगळ्यांची आम्ही कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतोय. जरूर इस वक्त हम चलेंगे मैदान के अंदर. देख सकते हैं 4 ओवर का खेलाना बाकी, क्योंकि 4 ओवर डिसाइड करेंगे कौन बनेगा चैंपियन. 39 रनों का लक्ष्य रखा गया इस मैच को जीतने के लिए. 39 रनों का लक्ष्य रखा गया है. 4 ओवर 24 गेंदे 39 बनाने. 2 सलामी बैटर प्रेमित राउत, पिंट्या एक तरफ तो एक तरफ स्वप्निल घरत, पप्पू दादा 2 सलामी बैटर. पहली ओवर लेकर आगे गेंदबाज की बात की जाए संदीप धोड़ी, मैन फ्रॉम बोईसर खैराबाड़ा के गेंदबाज. 4 ओवर 39. तो 39 रन का टारगेट ग्रैंड फिनाले में दिया गया है. और बैट्समैन आपको बता दूं, उतरते हुए यहाँ पे पहले ओवर डालेंगे संदीप,
और तो मैदान के ऊपर प्रमित और उनके साथ उनके कैप्टन स्वप्निल मैदान के ऊपर। पिछले बार भी स्वप्निल ने बेहतरीन बैटिंग करते हुए एक डोमिनेट करने की कोशिश की थी पहले 2 ओवर में, और वैसा ही स्टैंडर्ड यहाँ पे सेट करेंगे कि बड़ा टारगेट नहीं है, 39 का टारगेट है प्रति ओवर। यहाँ पे 10 रन आस्किंग रन रेट दिया गया है और एक ग्रैंड फिनाली है और ग्रैंड फाइनल जीतने के लिए दोनों टीम यहाँ पे कोशिश करेगी। और यही जो फाइट है वो देखने के लिए हमारे जितने श्रोते जितने हमारे दर्शक है जो लाइव देख रहे यहाँ पे, आपको बता दूं उनका हार्दिक स्वागत करते हुए पाटिल नेटवर्क में आप वॉच कर रहे PDTPL 2024। गेंद गिरते हुई पहली गेंद यहाँ पे अटैक करते हुए, ये खासियत है इन दोनों बैट्समैन की, और गेंद को भेज दिया बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। जरूर फुल टॉस बॉल। प्रेमित की बात की जाए सर, पहले 2 से 3 मैच में फ्लॉप थे, मगर पिछला मैच बढ़िया बल्लेबाजी की, इस मैच की शुरुआत भी खूबसूरत की चौके के साथ। और जब इन्होंने पहला मैच खेला था, पहले मैच में चौके के साथ ही शुरुआत की थी। यहाँ पे एक बात कहूंगा, प्रमित स्टार्ट जरूर स्लो करते हैं लेकिन बाद में जो अटैक करते हैं उनका जो टाइमिंग होता है शॉट्स का या स्ट्रोक सिलेक्शन होता है बेहतरीन होता है। प्रमित जो देखिए स्कोरबोर्ड को मूव करते रहते हैं लेकिन स्कोरबोर्ड को जंप करना या रन रेट को बढ़ाना ये स्वप्निल की ताकत है जो उन्होंने पिछले मैच में की थी। जरूर इस वक्त पहली गेंद पर चौके के साथ स्वागत किया गया गेंदबाज संदीप धोड़ी का। आने वाले भी 23 गेंदें बनाने हैं, 35 इस मैच को जीतने के लिए। अगली गेंद हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से राइट आर्म ओवर विकेट गेंद हुआ, पिछली गेंद को उठा दिया है प्रलित ने, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ और ये 6 रन। बेहतरीन शॉट, 2 गेंदों में 10 रन आता हुआ। बेहतरीन बैटिंग यहाँ पे देखने को मिल रहा है। तो 2 गेंदे 10 कहीं ना कहीं निश्चय किया। और जिस तरह से स्वप्निल दादा जो कप्तान है, कल जब हमने पहला टॉस किया था थोड़े से भावुक हुए थे, पिछले साल सब सुपर 8 में नहीं आए थे, मेगा फाइनल खेल रहे हैं, चैंपियन बनने के लिए मात्र उन्हें 29 कदम चढ़ना है। 29 कदम अगर चढ़ते हैं तो मेगा फाइनल की चैंपियन ट्रॉफी यकीनन SRG प्रणाली यहाँ पे चेन्नई सुपर किंग्स की जैसे खेल रही है, यहाँ पे MS की टीम के जैसे, ऐसा मैं कहूंगा, क्योंकि उनको जो कैप्टन है वो पहले से ही अटैक करने की कोशिश करते हैं। जरा फास्ट के लिए दोनों टीम से रिक्वेस्ट है, डोमिनेट करने की कोशिश करते हैं। उन्होंने यहाँ पे पिछले बार हमने जलवा देखा था स्वप्निल का, और अभी हम जो जलवा देख रहे हैं मैदान के ऊपर वो प्रेमित का देख रहे हैं। प्रेमित की मैं बात कर रहा था, अंडर बॉक्स क्रिकेट से खिलाड़ी ने अपनी शुरुआत की। जैसे आपने कहा कि बहुत से टेनिस क्रिकेट खिलाड़ी अंडर बॉक्स से ऊपर आते थे, ये खिलाड़ी अंडर बॉक्स से ऊपर आए। यकीनन अंडर बॉक्स बहुत इंपॉर्टेंट होता है। ओवर द विकेट इस बार रिवर्स खेलने की कोशिश वहां पे आप देख सकते हैं, लेकिन गेंद जाती हुई वहां पे गली की तरफ, जब तक कि कवर करते 1 रन का इजाफा यहाँ पे मिलता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ मैदान के ऊपर 11 रन 39 रन यहाँ पे दिया है 24 गेंदों में 4 ओवर में मैच को जीतने के लिए। जरूर यहाँ से बनाने 28 आने वाली गेंदों की बात कीजिए, 21 गेंदें 28 की दरकार। एक बेहतरीन मैच देखने की आवश्यकता है। 39 का लक्ष्य था, मगर पहली 3 गेंदों पर बात की जाए बढ़िया प्रत्युत्तर दिया गया, चौका छक्का एक सिंगल। यकीनन दोनों ही बैट्समैन बहुत डोमिनेटेड है, खास करके स्वप्निल ज्यादा डोमिनेट करते हैं। प्रेरित तो थोड़ा सा क्रिकेट का टेक्निकली साउंड बैट्समैन है, लेकिन स्वप्निल को अगर थोड़ा भी जगह मिल जाता है, रूम मिल जाता है, तो गेंद के ऊपर ज्यादा एग्रेसिव हो जाते हो। इस बार देख सकते हैं स्ट्रोक बनाने के लिए थोड़े से आगे आए, गेंद बैट और पैड के बीच में थी, गेंद वहां पे पिच के ऊपर रुकती हुई, लेकिन एक चिकी सिंगल स्वप्निल कंप्लीट करते हुए स्ट्राइक दिया है मैदान के ऊपर प्रेमित के ऊपर। आपने अंडरआर्म की बात की, देखिए इसी अंडरआर्म क्रिकेट ने थॉमस डाइस दिया, जोनस आर्ची डिसोजा दिया, चक्रा दिया, भरत लोहार जो कि महाराष्ट्र के क्रिकेट के कैप्टन है, वो भी अंडरआर्म से अपने करियर की उन्होंने शुरुआत की है, हमें भूलना नहीं चाहिए। तो अंडरआर्म क्रिकेट आपको ज्यादा मजबूत बनाता है, आपको टेम्परमेंट सिखाता है, आपको संयम सिखाता है, आपको श्रद्धा चिकाटी सिखाता है, और आपको फुटवर्क भी सिखाता है। वही अंडरआर्म का सबसे बड़ा अचीवमेंट है। बॉलर हमारे तैयार, वापस एक बार कमेंट्री बॉक्स की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेके, इस बार गेंद ऑन द लेग स्टंप थी, गेंद को ऑन साइड में टर्न कर दिया, गेंद जा रही है मिड विकेट की तरफ, जब तक कि वहां पे फील्डर उठाने में थोड़ा सा देर लगाते हुए उसके बदले में 2 रन पूरा होता हुआ। जरूर किशोर पाटिल एक बेहतरीन फील्डर है, मगर यहाँ पर ये दबाव है, बड़े मैच में आप खेल रहे हैं, थोड़ा सा दबाव है। देख सकते हैं जो स्टार्ट हुई थी, जहां पर एक सिंगल था वहां पर 2 खर्च किए गए। और इसकी पहली वाली गेंद पर हमने देखा लेफ्ट हैंड बैटर स्ट्राइक पर थे, गेंद बॉडी पर लगी, मगर एक बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट और रनों को चुराया था बल्लेबाजों ने। ये काम काफी तेजी से कर सकते दोनों बल्लेबाज। जरूरी है, जब भी फील्डर उठाने में थोड़ा वक्त लगा दे तो आपका सेकंड कन्वर्ट होना बहुत जरूरी है। अभी भी 25 रनों की जरूरत है, स्कोर बनता हुआ 14 रन। यहाँ पे हमारे बॉलर तैयार, वापस एक बार कमेंट्री बॉक्स की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट, गेंद इस बार ऑफ और मिडिल स्टंप पे थी, गेंद को ऑफ साइड में प्लेस किया है, स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री की तरफ, 4 रन। प्रेमित राउत अलग विचार कर आए हैं। 1 ओवर समाप्त हुए, 18 लग चुके, यहां से बनाने मात्र 21, 7 की औसत रन बनाने। सर मैच का समीकरण पूरी तरह बदल चुका है।
39 आपको बनाने थे, आपने पहली ओवर में एक एक्सपेंसिव ओवर देखी, 18 रन आए हैं, एक महंगा ओवर पावर प्ले का। यस 18 रन आते हुए बहुत ही अच्छा बैटिंग यहाँ पे जैसे मैंने बताया कि स्वप्निल एक अलग स्टाइल के चेन्नई सुपर किंग्स के महेंद्र सिंह धोनी जैसे वैसे वो कैप्टन है, वो कोई भी दबाव लेना नहीं चाहते, जो भी दबाव है सामने वाले टीम के ऊपर बढ़ाना चाहते हैं। और पहले ओवर में 17 रन उन्होंने पहले ओवर में रन बनाए थे मैदान के ऊपर, आपको बता दूं उन्होंने बनाए थे 10, उसको जवाब देते 18 रन यहाँ पे बनाते हुए अभी भी 21 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। आप देख सकते हैं मैदान 21 रन की जरूरत है और 3 ओवर बचे, 18 गेंदों में 21 रन, तो आस्किंग रन रेट 7 प्रति ओवर बनता हुआ। जो इस वक्त कप्तान आए हैं जिम्मेदारी लेकर अपने कोटि की पहली ओवर, और कप्तान लीडिंग ऑफ द फ्रंट। कहते हैं ना कि जब जब कप्तान जिम्मेदारी लेता है और अच्छी गेंदबाजी करता है, खिलाड़ी को प्रोत्साहन देता है, तो खिलाड़ी का भी एक ऊर्जा होती है। तो प्रशांत आए हैं गेंदबाजी के लिए, यहाँ पर विकेट चटकाने की तरह, विकेट यहाँ पर पार्टनरशिप को ब्रेक करना होगा। सदर गेंदबाजी के पास हमेशा मौका होता है कमबैक करने का, बेहतरीन गेंदबाज बल्लेबाज के पास मौका नहीं था, एक खराब शॉट मैदान के बाहर आप जा सकते हो। तो प्रशांत दुमाड़ा एज अ कैप्टन आरटीओ एंड से अंपायर की दाहिनी ओर से राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए। लेफ्ट हैंड बैटर जिन्होंने एक गेंद खेली है, 0 पर बल्लेबाजी कर रहे हैं स्वप्निल खरद ऑन स्ट्राइक। इस वक्त हल्के बल्ले से खेला, कारपेट को रोल करते हुए डीप मिड ऑफ में खिलाड़ी हैं, जब तक गेंद को फील्ड करने का प्रयास करेंगे, सिंगल बटोरा गया, बेहतरीन थ्रो, एक सिंगल के साथ रनों को रोका गया। 19 पर जा पहुंचा स्कोर कार्ड, यहां से बनाने 17 गेंदे 20। अभी भी मैच बैलेंस है, कुछ भी हो सकता है वहां पे। यूसुफ जी देखना है कि गेंदबाजी कैसे होती है, फील्डिंग कैसे होते हैं, ब्रेक थ्रू कैसे लेते हैं, और ये जो 39 रन है उसको 390 कैसे बनाते हैं, ये यहाँ पे देखना पड़ेगा। तो जो फील्डिंग को करने वाली जो टीम है यहाँ पे वो क्या परफॉर्मेंस देती है, वो कैसा फील्डिंग यहाँ पे लगाती है, कैसा बॉलिंग चेंज करती है, इसके ऊपर सब डिपेंड है। जरूर सर, कहते हैं कि भारतीय सड़ा राजनीति और क्रिकेट का खेल अपना रंग कभी भी बदल सकता है। तो 17 गेंदे, आपको 17 गेंदों में 20 रन डिफेंड करें, जो 3 रन ऊपर है ना उस पर आपको ध्यान फोकस करना होगा। यकीनन यकीनन इस वक्त स्लॉप स्वीप करना चाहते थे, देख सकते हैं शॉट फाइनल पर खिलाड़ी डायरेक्ट हिट करने के प्रयास किया गया, मगर सिंगल रन बटोर लिया गया। क्या बेहतरीन कॉम्बिनेशन है, क्या बेहतरीन रन बिटवीन द विकेट देख सकते हैं हम। ये यकीनन आज के लीजेंड के जो प्लेयर्स है हमारे 40 प्लस के, वो वक्त के साथ चल रहे हैं। आज के जो आईपीएल के शॉट्स है, आईपीएल की जो जरूरत है, वो भी यहाँ पे शॉट दिखाते हुए इस प्लेसमेंट के माध्यम से। जरूर जरूर, और इस प्रतियोगिता का जो ब्रीद वाक्य है, 1 रन सेहत के लिए, 1 धाव आरोग्यासाठी, 1 रन सेहत के लिए, वहां पर 1-1 रन लेकर दिखा रहे बल्लेबाज। इस वक्त ऑन साइड पर लॉफ कर दिया, डीप बैकवर्ड को लेके ऊपर से गेंद ट्रैवल होती हुई, ये आता हुआ बेहतरीन सिक्सर, मास्टर कप, मास्टर बल्लेबाज स्वप्निल खरद के बल्ले से 6। बेहतरीन बैट्समैन है, बेहतरीन बैट्समैन है, लाइन को जल्दी पहचानते, लेंथ को जल्दी पहचानते, एक्शन में जल्दी आ जाते। क्या हुक किया उन्होंने, बहुत ब्यूटीफुल शॉट डीप में बैकवर्ड्स को फाइनल की तरफ खेलते हुए और 6 रन लेते हुए। ये उनकी खासियत है, स्ट्रोक सिलेक्शन और बड़ा शॉट खेलना। जरूर, आई कोऑर्डिनेशन खूब बढ़िया है, बेहतरीन जैसे गेंद के टप्पे को भापते हैं, उसके बाद अपने बल्ले से गेंद को फ्लिक करते हैं। ये बल्लेबाज की खासियत है, बहुत सालों का अनुभव इस खिलाड़ी के पास, वो दर्शाते हुए मैदान के अंदर। इस वक्त फिर से एक बार ऑन साइड पर गेंद को खेल दिया कारपेट द्वारा डीप में, किशोर पाटिल गेंद को फील्ड करेंगे, तब तक 1 रन बटोरा गया। यहां से अगर बात की जाए ना सर, आने वाली गेंदों की बात की जाए, गेंदें होंगी 14 बनाने 12। देखिए ना, अच्छे शॉट्स के माध्यम से उन्होंने रन रेट को नीचे लाया है। देखिए अभी भी 12 रनों की जरूरत है और 14 गेंदें बची है। एक जमाना लेफ्ट हैंडर का भरत वाघेला हो, रन मशीन कल्याणी घोरपड़े हो, साजिद हो, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स एज फार एज लेफ्ट हैंडर्स, और यहाँ पे स्वप्निल ने जलवा दिखाया अपना। फिर से एक बार प्रशांत इस वक्त हल्के बल्ले से चॉप कर दिया इस गेंद को। ये सेंसिबल क्रिकेट है, बड़ी शॉट खेलने की चाहत नहीं की, मात्र बल्ले से गेंद को ढकेला गया और कहते हैं कि पुश करो खुश रहो। तो एक सिंगल लिया गया, रनों की बात कीजिए, रन जा पहुंचे 28, आने वाली 13 गेंदें बनाने 11। 13 गेंदों में 11 रन। एक नाम और जोड़ना चाहिए, नरेश चावला, वो भी एक बहुत ही एग्रेसिव लेफ्ट हैंडर बैट्समैन थे, जो मैच को टर्न करने की ताकत उनमें हमेशा होती थी वनडे 11 के। जरूर जरूर, इस ओवर में अभी तक 5 गेंद में 10 आए हैं, 4 सिंगल, 1 छक्के की मदद से आखिरी गेंद इस ओवर की सफल होकर खेलना चाहते थे। आगे निकले थे बल्लेबाज, पहले ही रीड कर लिया था बल्लेबाज को कदमों को, और ये गेंद आती हुई डॉट। ओवर नंबर 2 समाप्त हुए, 14 के औसत लगे 28, आने वाली भी 2 ओवर से बनाने 5.50 के औसत से 11 रनों की दरकार होगी सर। नहीं, वही कह रहे, पावर प्ले जैसे कहते हैं ना, पहले 2 ओवर में ज्यादा रन बनाना और शिफ्ट करना प्रेशर को, ये स्वप्निल की गेम प्लान है। मैंने देखा है, रीड किया उनको, पहले 2 ओवर में इतना अटैक करते कि सामना वाला प्रेशर में आ जाए,
वही उन्होंने पहले 2 ओवर में संदीप और प्रशांत के माध्यम से यहाँ पे किया। उन्होंने पहले 2 ओवर में आप देख सकते हैं प्रमित ने अटैक किया, मैदान के ऊपर एक सिक्सर और मैदान के ऊपर 2 बाउंड्री दिखाए। दूसरी तरफ स्वप्निल ने भी एक बाउंड्री मैदान के ऊपर दिखाते हुए 2 ओवर की समाप्ति स्कोर बनता हुआ मैदान के ऊपर आप देख सकते हैं 28 और अभी खाली 12 गेंदों में 11 रन की जरूरत, जो कि देखिए उनका एक भी विकेट खोया नहीं है। यहाँ पे सर दर्द इतना है फील्डिंग के लिए कि उन्होंने ब्रेक थ्रू नहीं लिया है, विकेट लिया नहीं। जब तक आप विकेट नहीं लेंगे रन रेट नीचे नहीं आएगा। जरूर अगर आप छोटा लक्ष्य भी डिफेंड कर रहे हैं तो आपको विकेट नियमित अंतराल में चटकाने जरूरी है। तो विकेट यहाँ पर नहीं आया, ये कहीं ना कहीं माइनस पॉइंट होगा जुदा नील और विराट टीम के लिए। सर नए गेंदबाज आए राजू मिश्रा, अभी तक पिछली जो 4 से 5 मैचेस खेले राजू मिश्रा ने एक भी मैच में गेंदबाजी नहीं की और मेगा फाइनल में ये महत्वपूर्ण मैच में कप्तान ने उनके हाथ में गेंद सौंपी। कितना विश्वास राजू मिश्रा पर दिखाया गया, 12 गेंदे 11 आपको डिफेंड करना है। यकीनन उनको लाया गया है क्योंकि ब्रेक थ्रू की जरूरत है। जब तक आप ब्रेक थ्रू नहीं लेंगे तो यहाँ पे प्रेशर नहीं बढ़ा सकते। ऑलरेडी 12 गेंदे 11 रन हो चुका है, रन आपने अच्छे बनाए थे, स्कोर अच्छा खड़ा किया था, लेकिन पहले ही 2 ओवर में इतने रन जाना ये चिंता की बात है। जरूर राजू मिश्रा इस वक्त पवेलियन से गेंदबाजी के लिए तो देखा जाए कार बीच में आई थी और देख सकते हैं इस वक्त राजू मिश्रा को रोका गया। राजू मिश्रा की बात करें, एक बेहतरीन लेदर क्रिकेट खिलाड़ी है, मगर देख सकते हैं लेग ब्रेक गेंदबाज हैं, किस तरह से गेंदबाजी करेंगे, स्पिनर टेनिस बॉल में किस तरह से अपने गेंद को घुमाएंगे। सर यस बहुत इंपॉर्टेंट है स्पिनर्स को देखना, हमारे लिए हमेशा खुशी की बात होती है। तैयार होते राजू मिश्रा, पहली गेंद यहाँ पे टॉस करते हुए, पहली गेंद गिरने के बाद टर्न होती, बाउंस होती हुई राजू मिश्रा यहाँ पे दिखाते हुए कितने मैच्योर प्लेयर है वो, कितने अच्छे ऑलराउंडर है। यहाँ पे पहली गेंद में दिखाते हुए गेंद ही बची है मैदान के ऊपर, अभी भी 11 और जरूरत है 11 रनों की। सर प्रेमित के सीधे बल्ले से बेहतरीन रन आए, बल्ला वो टेढ़ा करने की चाहत ने पहली गेंद डॉट खेली, घातक भी हो सकता है बल्लेबाजों के लिए। देखना है जितना कलरफुल होगा मैच, जितना क्लोज होगा, उतना लोग यहाँ पे एंजॉय करेंगे लाइव में भी और ऑन द ग्राउंड पे भी। अगली गेंद राजू मिश्रा की, इस बार टॉस करते हुए लेकिन गेंद के लिए अपील करते हुए ना गेंद राजू मिश्रा, लेकिन गेंद चली गई हवे पे लॉन्ग ऑफ की तरफ, लेकिन वहां पे कोई फील्डर नहीं था। जब तक फील्डर वहां पे पहुंचते 2 रन का इजाफा यहाँ पे मिलता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ मैदान के ऊपर हम देख सकते हैं 30 रन, अभी भी 9 रन की जरूरत है। सर 40 प्लस के मैचेस हम देख रहे हैं, मगर 51 प्लस का ये खिलाड़ी नॉन स्ट्राइक एंड पर स्वप्निल गरत 51 की एज है, मगर क्या बेहतरीन रन बिटवीन द विकेट। इसीलिए मैं हमेशा कहता हूं ओल्ड इज गोल्ड, आरोग्य धनसंपदा मराठीमध्ये म्हण आहे। जुने लोक अत्यंत चांगल्या पद्धतीने राहतात, त्याचं मूळ कारण नंतर सांगतोय। अगली गेंद, इस बार गेंद उठाने की कोशिश नीचे बैठ के यहाँ पे, लेकिन टर्न बॉम्ब्स यहाँ पे दिखाते हुए राजू मिश्रा कमबैक करने की कोशिश कर रहे हैं। यहाँ पे कंटिन्यूसली आप देख सकते हैं बैट्समैन वहां पे आप देख सकते हैं स्टंपिंग करते हुए, विकेट कीपर बहुत जल्दी वहां पे, और वहां पे नहीं कैचिंग, कैच ना ऑन साइड में कैच गया, स्टंपिंग नहीं है, बैट्समैन निकले, कैच जाता हुआ तो राजू मिश्रा ने दिखाया हाथ झटकते हुए कि भाई मेरा एक शॉट गया, 2 रन का कोई बात नहीं, लेकिन उसका जवाब मैंने विकेट पे यहाँ पे ले लिया है। जरूर एक अलग अंदाज था उनका एंजॉय करने का, हर एक खिलाड़ी का अलग अंदाज होता है एंजॉय करने का। यहाँ से 30 लगे हैं और 9 गेंदे 9। निरंजन घरत आपके फेवरेट खिलाड़ी, आपके चहेते खिलाड़ी मैदान के अंदर निरंजन घरत। नहीं देखना अभी निरंजन घरत उर्फ बाड़ू क्या करते हैं वहां पे मैदान के ऊपर। अनुभव है उनके पास, एक्सपीरियंस है, लेकिन 9 गेंदे 9 रन की बैलेंस मैच है यहाँ पे। अगर राजू मिश्रा कोई चमत्कार कर दे यहाँ पे इस ओवर में, तो अगले वाला ओवर ज्यादा यहाँ पे बैलेंस होगा मैच के हिसाब से। नए बल्लेबाज आए सर, दबाव बनाने का काम करेंगे गेंदबाज, क्योंकि नए बल्लेबाज जब भी मैदान के अंदर आते दबाव बनाने का काम करते हैं, फील्डिंग करने वाले खिलाड़ी या फिर गेंदबाज। राजू मिश्रा अपने लेग ब्रेक दिखाते हुए, अपना फिंगर स्पिन का जादू यहाँ पे दिखाते हुए, जिसके लिए हिंदुस्तान पहचाना जाता है। अजीत वाडेकर जब कैप्टन थे, चंद्रशेखर हो, बिशन सिंह बैदी हो, वेंकट रागन हो, इराबल्ली प्रसन्ना हो और एकनाथ सोलकर शॉर्ट लेग में, सिल्ली पॉइंट में, सिल्ली मिड ऑफ में कैच लेते थे, वो एक जमाना अलग था और इसी स्पिनर से हिंदुस्तान को पहचाना जाता है। लेकिन इंग्लैंड ने जो स्पिनर्स को खेला है वो भी तारीफ काबिल है। जरूर जरूर, और इंग्लैंड का ही खेल है, भारत में काफी सर चढ़कर बोल रहा है जो है खेल, और हर एक गली कुचे में खेला जा रहा है। जिस तरह आपने बताया कि आईएसपीएल उन्होंने भारत एक बड़ा प्लेटफॉर्म भी टेनिस क्रिकेट के लिए मिलने वाला है। यकीनन पूरे देश में से प्लेयर्स आगे आएंगे और इनको ऑक्शन के माध्यम से टीम बनाया जाएगा। अगली गेंद, इस बार ब्यूटीफुल डिलीवरी, अपील होता हुआ, काफी एक्साइटेड है। यस, गिरने के बाद गेंद टर्न हुई, क्योंकि जो लेग ब्रेक होता है वो यहाँ पे हमारे लेफ्ट हैंडर के लिए ऑफ ब्रेक होगा, गेंद अंदर आएगी, इसे हमें ध्यान में रखना पड़ेगा, लेकिन देखना पड़ेगा वहां पे अपील होता हुआ। जरूर यहाँ पर उंगली उठाई है, ऐसा लगा अंपायर को कि बल्ले का हल्का सिरा लेकर कैच जाता हुआ, यस।
शाम का वक्त है, इसीलिए हम भी थोड़ा सा इंतजार करके यहाँ पे कह रहे हैं, क्योंकि जो ब्राइटनेस जो सनलाइट का जो ब्राइटनेस था वो आहिस्ता आहिस्ता यहाँ पे आप देख सकते हैं मैदान के ऊपर ये प्रकाश कम होता हुआ। चलो बैट्समैन से रिक्वेस्ट करता हूँ थोड़ा जल्दी जाए ताकि ये लाइट आपको अच्छे मिले और ये मैच जल्दी पूरा हो यहाँ पे। सर मोमेंटम चेंज हो चुका है, कंपल्सरी चेसिंग है, 2 लगातार विकेट चटकाए राजू मिश्रा, और राजू मिश्रा ने अपना काम कर दिया। जितने कॉन्फिडेंस से गेंदबाजी पर आए थे वो कॉन्फिडेंस देखने को मिल रहा है। 4 गेंद में 2 रन खर्च किए, 2 बड़े विकेट चटकाए हैं। नए बल्लेबाज जिन्होंने पिछले मैच में 9 गेंदें 38 रन की पारी खेली थी, मनोहर तामोरे इस वक्त स्ट्राइक पर, और गेंदबाज हैट्रिक पर होंगे राजू मिश्रा। यस, यकीनन ये तीसरा हैट्रिक हमें देखने को मिलेगा। एक सवाल है, पहला लक्ष्मण के माध्यम से देखा, दूसरा आनंद के माध्यम से देखा, और ये तीसरा हैट्रिक यहाँ पे राजू मिश्रा जो कि यहाँ पे लेग ब्रेक डालते हैं, बहुत अच्छी गेंदबाजी डालते हैं। देखना ये हैट्रिक यहाँ पे लेंगे या बैट्समैन उनको रोकेंगे, इसका जवाब मिलेगा। गेंदें बची है मैदान के ऊपर 8 और रन जरूरत है 9। 8 गेंदे 9 रन। शिवरामकृष्णन जय स्टाइल गेंद को बहुत अच्छी तरह से टर्न करते हुए राजू मिश्रा, टॉस किया, गेंद लेग स्टंप के बाहर गिरी थी, लेकिन गेंद ब्रश होती बैट्समैन को वहां पे वाइट के लिए रिव्यू लिया गया है। बैटिंग करने वाली टीम ने वाइट के लिए रिव्यू लिया गया है। तो थर्ड अंपायर प्लीज आइए, मिस्टर राम बाडोले सर जो आज जुड़े हुए हैं शाहपुर से। तो बैटिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया है, बैटिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया है। वाइट के लिए अंपायर ने फेयर डिलीवरी की, देख सकते हैं हम कहां पर गेंद पिचिंग हुई, कहां से टर्न हुई। बैटिंग वाले का ये रिव्यू है। यस यस यस, अंपायर ने तो दिया नहीं है, बाकी कोई बोले नहीं। थर्ड अंपायर को अपना काम करने दीजिए, वो देखे, क्योंकि उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है। ऑफिशियल्स आर वेरी इंपॉर्टेंट। तो काफी क्रूशियल मोमेंट भी होने वाला है सर। अगर ये डॉट गेंद आती है तो 7 गेंदे 9 आएंगे, अगर वाइड गेंद देते हैं तो 8 गेंदे 8 आएंगे सर। देखना है लेकिन ये वाइड है क्या नहीं। तो ग्राउंड अंपायर ने तो वाइड दिया नहीं है, लेकिन बैट्समैन ने रेफर किया है यहाँ पे, तो थर्ड अंपायर देख रहे वो वाइड है कि नहीं। तो डिसीजन काफी क्रूशियल है, काफी क्लोज है, देख सकते हैं काफी नजदीकी मामला है। अंपायर यहाँ पर अपने देख रहे हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से दिखाया जा रहा है, काफी क्रूशियल मोमेंट है। कोई भी खिलाड़ी हम देख सकते हैं जो भी डिसीजन होगा मान्य करना होगा। एक बेहतरीन कैमरा वर्क पार्टी नेटवर्क के माध्यम से सर। इट इज अ वाइड बॉल। देखिए बाउंड्री के अंदर कोई मत जाइए, बाउंड्री के बाहर खड़े रहिए। 8 गेंदे 8 रन। रिव्यू बैट्समैन का सक्सेसफुल होता हुआ यहां पे तैयार नहीं थे बैट्समैन। वापस एक बार राजू मिश्रा अपने स्टार्टिंग पॉइंट में आते हुए। स्ट्राइक पे है मनोहर। ओ गेंद को उठाया है वहां पे मिड विकेट के बाहर। मिड विकेट के फील्डर इंतजार कर रहे थे कि मेरे पास कैच आएगा, बाद में उन्होंने एक लंबा जंप मारा, फिर भी गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई। प्रणाली संघ विनोद भाऊ पाटील, मॅच सामना संपला तरी मैदानाच्या आत कोणी जायचं नाहीये, डिसिप्लिन दाखवायचं आपल्याला। प्लीज प्लीज ये डिसिप्लिन दाखवा। तो 7 गेंदे और बनाने हैं 2, 7 गेंदे 2 रन सर। मैच का समीकरण पूरा मनोहर ने बदल दिया। पिछली बार भी मनोहर तामरे ने बहुत अच्छी बैटिंग की थी, इस बार भी बेहतरीन शॉट यहाँ पे खेलते हुए। खाली 2 रन की जरूरत है और गेंद खेलने की कोशिश, वहां पे 1 रन चुरा लिया है। तो इस मैच को अपने नाम किया, सेकेंड सीजन में नया चैंपियन बना है जीत लिया। SRG प्रणाली। बाळू दादा डिसिप्लिन दाखवायचा, हँडशेक करायचं, दक्षता घ्या, हँडशेक करायचं तुम्हा लोकांनाही दक्षता घ्या। मेगा फायनलला नवीन चॅम्पियन आपण पाहू शकता SRG प्रणाली।